वेळी कृते वर्धते नित्यं विद्याधनं सर्वधनप्रधानं. ज्याची चोरी करू शकत नाही, राजा सुद्धा ज्याला हिसकावून घेऊ शकत नाही, भावाला सुद्धा वाटणी करता येत नाही, ज्याचे ओझे होऊ शकत नाही आणि दुसऱ्याला दिल्याने कमी न होता सतत वाढते, अशा प्रकारचे सर्व धनात श्रेष्ठ असणारे धन म्हणजे विद्याधन. आणि या विद्याधनाची श्री शिवाजी शिक्षण संस्था रूपी खान आपल्या सर्वांसाठी खुली करून देणारे विश्वविख्यात कृषी पंडित शिक्षण महर्षी बहुजनांचे उद्धार करते भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पावन स्मृतीस तिवार अभिवादन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. जीवन म्हणजे जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यानचा प्रवास. जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या वाटेला येतोच, परंतु इतिहासाच्या पानात सुवर्णाक्षरांनी त्यांचीच नोंद होते, जी या प्रवासादरम्यान अतुलनीय काम करतात, आपला देह समाजासाठी झिजवतात. 27 डिसेंबर 1898 ला अमरावती जिल्ह्यातील पापा या गावी शामराव देशमुख आणि राधाबाई यांच्या पोटी पंजाबरावांचा जन्म झाला. इयत्ता 4थी पर्यंत ते त्यांचे शिक्षण त्यांच्या गावातच म्हणजे पापा या गावी पूर्ण झाले. 4थी नंतर मात्र त्यांना पुढील शिक्षणासाठी सोनेगावला मामाकडे जावे लागले. चांदूर रेल्वे या ठिकाणी प्रकृती बिघडल्यामुळे वर्ग 5वीची परीक्षा त्यांना देता आली नाही. पुढील शिक्षणासाठी कारंजाला प्रवेश घेतला. 8वी झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुन्हा अमरावतीला हिंदू हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. 1918 मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उच्च श्रेणीत पास केली. त्यामुळे त्यांना मध्य प्रांत व राज्य सरकारची दरमहा 14 रुपयाची शिष्यवृत्ती मिळाली. एज्युकेशन इज द की टू अनलॉक द बटन डोअर ऑफ फ्रीडम. याच माणसाला नवा आत्मविश्वास देते, पुढे जाण्याचं सामर्थ्य देते. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी त्यांनी 25 जून 1918 ला पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या वडिलांनी आपली जमीन गहाण ठेवून शिक्षणासाठी पैशाची तरतूद केली. त्यांनी इंग्लंडच्या केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यांच्या मेहनतीला फळ मिळाले. नॉलेज इज पॉवर, इन्फॉर्मेशन इज लायब्रेटिंग, एज्युकेशन इज द प्रेमिस ऑफ प्रोग्रेस इन एव्हरी सोसायटी, इन एव्हरी फॅमिली. 1925 ला विद्यापीठाने सन्मानपूर्वक तत्वज्ञान विषयातील डॉक्टरेट बहाल केली व त्याच वर्षी 25 जानेवारी 1925 ला लंडनच्या लिंकन इन मध्ये बार ही पदवी पंतप्रधान लॉर्ड यांच्या हस्ते स्वीकारली. त्यांच्या विदेशातील 5-6 वर्षाच्या काळात त्यांना 3 पदव्या संपादन झाल्या. त्यामुळे आणि त्यांनी उच्च विद्या विभूषित होऊन ते मायदेशी परत आले. शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते. सर्जनशीलतेने तुमच्यात प्रकल्प विचार येतात. विचाराने ज्ञान वाढते आणि ज्ञानाने माणूस महान बनतो. पुढे 26 नोव्हेंबर 1927 रोजी विमल वैद्य या मुलीशी प्रार्थना मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने विवाह संपन्न झाला. कृषकांची पुढारी पुष्कळ आहेत, परंतु कृषकांचे कैवारी मात्र कमीच आहेत. भाऊसाहेब हे कृषकांचे आणि शोषितांचे उद्धार करते होते. खरोखरच आजही डॉक्टर भाऊसाहेबांच्या कार्य शिक्षण क्षेत्रात काम करणारे शिक्षक, संस्थाचालक व शिक्षक तज्ञ तसेच बहुजन समाजाला प्रेरणादायी आहे. अशा या महामानवाच्या नावाने व त्यांच्याच कार्यप्रणालीवर चालणारी डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद ही विद्यार्थी व शिक्षक व सर्वसामान्य समाजहितासाठी कार्य करत असते. ज्यांना यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग घेता येईल अशा सर्वांनी सहभाग घेऊन समाज ऋण फेडावे. जाता एवढेच बोले. विद्यार्थी व शेतकरी व सर्वसामान्यांसाठी कार्य करणारा नेता आहे
देशमुख. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत.